मुख्यमंत्री असं म्हणाले की अजित पवार आणि युती धर्म पाळला नाही, टीका केली. आम्ही मात्र संयमाने हे सगळं. कुठे टीका केली? जर मी इथली महानगरपालिका लढवतोय तर 9 वर्षात तिचं काय चुका झाल्या ते सांगायचं नाही. चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं असं होतं का? मी पुराव्यानिशी दाखवतोय. पहिल्याही प्रेसला सांगितलं, नंतरही बोललोय, आजही बोलतोय. आणि तुम्हाही पत्रकार मित्रांना सगळं माहिती आहे. मुख्यमंत्री 9 वर्षांनी निवडणूक लागली ना बाबा. मध्ये निवडणूकच लागली नाही तर कंठ कसा फुटेल? आणि कंठ फुटून ती वाया जाईल ना. नाही, ते स्वतःच इतके कर्तृत्ववान आहे की त्यांना बोलवता जरी कोण नाही, ते स्वतःच ते स्वयंपूर्ण आहे. वसुलीचे लोक स्वयंपूर्ण असतात. हा स्वयंपूर्ण पण आणि स्वयंभू पण. विकास जो आहे हा आपण केलेला आहे, कोणी नाकारणार नाही. परंतु आता वस्तुस्थिती अशी आहे की आपले काही प्रतिनिधी जे उभे आहेत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर अनेक रात्री संध्याकाळी जात असताना रांगा लागल्या. दारू आमच्या बरेच प्रभागातून गेले. युद्ध नागरिक म्हणून, पत्रकार म्हणून विचारतात, नागरिक म्हणून मी तुम्हाला विचारतोय की अनेक ठिकाणी असे रांगा लागले. आपण बंदोबस्त सांगणार? नाही, निवडणूक आचारसंहितेच्या काळामध्ये कुणालाही तसं सांगता येत नाही. त्यांना डायरेक्शन असतात निवडणूक आयोगाच्या. पोलिसांनी काय करायचं, काय नाही करायचं, हे सगळे कोड ऑफ कंडक्ट मध्ये आहे ना बाबा. आम्ही कसं तिथं हस्तक्षेप? उलट आम्ही काय करायला गेलो तर यांनी आचारसंहितेचा भंग केला म्हणून आमच्यावर काय होईल? मला 9 वर्षात तुला सुचलं नाही ना, आताच काय सुचायला लागले? अरे बाबा, 9 वर्षात जे झालं नाही, जे काही इथं सगळं जे झालं, आम्ही जे आरोप केले त्याचं उत्तर दिलंय का कुणी? जे काही आम्ही 70 लाखाचा ब्रिज 7 कोटी पर्यंत जातो, 12 कोटीचे सॉफ्टवेअर 120 कोटी पर्यंत जातात. झाडं गणना न करता 7 कोटी त्याला खर्च करता, 30 कोटी हवा शुद्धीकरणाकरता खर्च करता, आणि बाकीचे तर एवढे टेंडर काढून तिथं कर्जबाजारी आपल्या महानगरपालिकेला केले. हे ह्याचं उत्तर द्या ना. त्याच्यामध्ये बिल 4000 कोटीची थकली, त्याचं उत्तर द्या ना. मूलभूत गरजा आपल्या शहराच्या पूर्ण केल्यात का? नाही केल्या. मी सांगितलं ना की त्या संदर्भामध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांशी चर्चा करून त्यांचं काय मत आहे, या क्षेत्रात ज्यांनी काम उत्तम केलेले पण आज रिटायर झालेले, त्यांचं काय म्हणणं आहे, ह्या क्षेत्राचा अभ्यास असणारे आत्ताचे काम करणारे जे, त्यांचं काय मत आहे, जे आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं महत्वाचं असेल. आणि माझे छोटे शेतकरी म्हणजे छोटे भूधारक यांना त्याच्यामध्ये टार्गेट केले, मोठ्यांना बड्यांना त्याच्यातनं बाजूला काढून छोट्यांच्यावर आरक्षण टाकली. ती आम्हाला दूर करायची. महापालिकेमध्ये रात्रीच्या वेळेला महिलेला सफाई कामगारांसाठी पाठवलं जाते, परंतु तुम्ही वारंवार सांगतात की महिला सुरक्षित संदर्भात अशा महिला सुरक्षित राहतील काय? नाही राहणार. परवा मला माहिती ह्याच कलासागरमध्ये भेटलेल्या होत्या. त्या म्हणले दादा अलीकडेच ते सुरू केलं. मी त्यांच्याबद्दल संबंधितांना विचारलं. ते म्हणले कॉन्ट्रॅक्टच्या महिला आहेत, पण कॉन्ट्रॅक्टरनी पण ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलंय स्वच्छता पुरवायचे, त्यांनी अशा पद्धतीनं रात्री 10 ते 6 असं काहीतरी ते टायमिंग ठेवलंय. हे फार ऑड आहे. हे असं कुठंच नसतं. त्याच्यामुळं त्या संदर्भात हस्तक्षेप केला गेला पाहिजे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.